कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकून व्यथा मांडणाऱ्यांपैकी एकनाथ शिंदे नाहीत, असं उदय सामंत यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात सांगितलं. शिंदे दोनदा कॅबिनेट बैठकींना उपस्थित नव्हते. त्यापैकी एकदा कौटुंबिक कारण होतं, तर एकदा कामानिमित्तानं ते बाहेर होते. महायुतीमध्ये समन्वय राहावा हीच शिवसेनेची भूमिका असल्याचं सुद्धा सामंतांनी स्पष्ट केलंय. काही ना काही राजकीय घटना घडलेली असते आणि त्याच्यानंतर कॅबिनेटवरती बहिष्कार टाकला जातो किंवा कॅबिनेटला दांडी मारली जाते. चला आपण अजून सोप्या भाषेत सांगूया. तर यामध्ये पहिलं मी सांगतो की ज्यावेळी शिंदेसाहेब गैरहजर होते त्यावेळी एक वेळा कौटुंबिक विषय होता, घरातलं व्यक्ती आजारी असल्यामुळे ते येऊ शकले नव्हते आणि एकदा कुठेतरी कामाला बाहेर असल्यामुळे ते येऊ शकले नव्हते. त्यांनी काही बहिष्कार टाकलेला नव्हता. आणि मला तर वाटतं, म्हणजे महाराष्ट्राला अख्ख्या माहिती आहे की बहिष्कार टाकून स्वतःची व्यथा मांडणारे हे एकनाथ शिंदेसाहेब नाही आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की अगदी बरोबर आहे की दोन्ही पक्षामध्ये समन्वय राहिला पाहिजे, कारण आमची युती आहे आणि त्याच्यामध्ये थोडं कुठं मागं पुढं होत असेल तर दोन्ही नेत्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि त्या पुढाकारातनं या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. हीच मंत्र्यांची भूमिका होती. त्याच्या पलीकडे जाऊन भाजपावर आम्ही नाराज आहोत, भाजपा आम्हाला काहीतरी त्रास देतो आहे, शिवसेना भाजपाला काहीतरी त्रास देतो आहे, अशातली भूमिका नव्हती. की कायमस्वरूपी जी नॅचरल अलायन्स पूर्वीपासून चालत आलेली आहे ती व्यवस्थित राहावी हीच आमची भूमिका होती.